तू एवढा घाबरला की जणू काही तू भूत बघितलास. तू मला एवढी टोमणे देते की जसं की तू माझी सासूस आहेस. तू मला एवढा ऑर्डर देतो की जणू काही तू माझा बॉस आहेस. तर बघा या सेंटेन्स मध्ये आपण कोणत्या कंजंक्शनचा वापर करतो. तर बघा ऍज इफ हे जे असे कंजंक्शन आहे की जिथं याचा वापर एखादी गोष्ट खरी नसते परंतु आपण कल्पना करतो की ती खरी आहे. तर अशा वेळेस आपण ऍज इफ चा वापर करतो. फॉर एक्झाम्पल की तो राजा नाही आहे परंतु असा बसलेला आहे की जणू काही तो राजा आहे. तर अशा वेळेस आपण ऍज इफ चा वापर करतो. म्हणजे ही इज सिटिंग ऍज इफ ही इज अ किंग. हालांकी तो राजा नाही परंतु राजा सारखा बसलेला आहे. तू मला अशी ऑर्डर देतो जसा की तू माझा बॉसच आहे. सो यू ऑर्डर मी ऍज इफ यू आर माय बॉस. म्हणजे बघा हे गोष्ट तर खरी नाहीये पण आपण तशी कल्पना केली. तू एवढा घाबरलास की जसं काही तू भूत बघितलास. आता त्याने भूत बघितला का नाही पण आपण तशी कल्पना केली. अशा वेळेस आपण युज करणार ऍज इफ. हे वाक्य असं होणार यू वेअर स्केअर्ड ऍज इफ यू सॉ अ घोस्ट.